पुणे शहरातील नवले पूल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अपघातामुळे परिसरात काही काळ तणाव आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली। मिळालेल्या माहितीनुसार नवले पुलाखाली उताराच्या भागात येत असताना एका ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाला। नियंत्रण सुटल्यानं ट्रकनं समोर असलेल्या कारला आणि दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत दुचाकी ट्रक आणि कारच्या मध्ये अडकली। अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। जखमींना मदत करण्यात आली, तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यात आले। काही काळ या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। नवले पुलाखाली वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या परिसरात धोकादायक उतार व वेगाने धावणारी जड वाहने आणि ब्रेक फेल होण्याच्या घटना यामुळे अनेकदा गंभीर अपघात घडलेले आहेत। दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रवासी दत्तात्रय जाधव यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नवले पुलाखाली मुंग्यांसारखी माणसं मरत असतात, प्रशासन नेमकं काय करतंय असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय। जाधव हे या मार्गावर रोज प्रवास करतात। स्थानिक नागरिकांनी या परिसरात तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली असून जड वाहनांवर नियंत्रण, वेग मर्यादा आणि सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे।